जागतिक आदिवासी दिनानिमित्त ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन ऑर्गनायझेशन आदिवासी हलवी कर्मचारी महासंघ नॅशनल आदिवासी पीपल्स महिला विद्यार्थी फेडरेशन तालुका शाखा साळकोलीच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाज प्रबोधन मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम मंगलमूर्ती सभागृह सेंदूरवाफा येथे घेण्यात आला। सकाळी 10 वाजता विविध आदिवासी नृत्यसहित रॅली काढण्यात आली। या प्रसंगी हितेश उईके, प्रमेश मरसकोले, तुळशीदास कुमरे, दिलीप सय्याम, आदिवासी संघटनेचे नेते व भंडारा डिस्ट्रिक्ट सेंटर कोऑपरेटिव्ह बँकचे संचालक धर्मराज भलावी, तालुका अध्यक्ष भानुदास खांडगळे, ओमप्रकाश सिद्रम, प्रीतम सिंगको, भूमेश्वर पेदाम, बाळकृष्ण दुर्गे, माजी नगरपालिका उपाध्यक्ष जगन उईके, नारायण वरठे, सामाजिक कार्यकर्ते डीजी रंगारी इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। पूर्ण गावामध्ये आदिवासी नृत्य सहित रॅली काढण्यात आली। चौकामध्ये आदिवासी नृत्य सादर करण्यात आले। त्यानंतर ही रॅली मंगलमूर्ती सभागृहामध्ये गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांच्या व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आज जागतिक आदिवासी दिन आहे। विविध आदिवासी संघटनेतर्फे साकोलीमध्ये मोठ्या प्रमाणात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आलेला आहे। आपले या ठिकाणी काही आदिवासी नेते उपस्थित आहेत। नवनिर्वाचित भंडारा डिस्ट्रिक्ट सेंटर कोऑपरेटिव्ह बँकचे संचालक धर्मराज भलावी साहेब आहेत। काय सांगाल सर, आजच्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त काय प्रतिक्रिया आपली? मी धर्मराज भलावी। दरवर्षीप्रमाणे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी मूल निवासी दिवस आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा त्या उत्साहाने आणि पारंपरिक जे आमची परंपरा आहे, रीतिरिवाज आहे, जो त्या ढोल तासाच्या गजरामध्ये त्या वेशभूषेमध्ये आम्ही रॅलीची सुरुवात केली आणि रॅली ही जंगल कामगार सहकारी संस्था साकोली ह्या ठिकाणून निघाली आणि ती वाया आपलं प्रगती कॉलनी चौक, त्याच्यानंतर एकोडी फाट्यापर्यंत परत रिटर्न मंगलमूर्ती सभागृहामध्ये त्याचं समापन झालं रॅलीचं। आणि त्याच्यानंतर समाज प्रबोधन मेळावा या ठिकाणी आयोजित केला गेला। त्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आम्ही जे 10वी 12वीचे जे विद्यार्थी आहेत, जे चांगलं पर्सेंटेज घेऊन पास झाले, 70% वरती जेवढे विद्यार्थी पास झाले त्यांचा आम्ही शाल श्रीफळ देऊन, प्रमाणपत्र देऊन आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला। त्याचबरोबर ह्या आर्थिक वर्षामध्ये जे आमचे आदिवासी बांधव भगिनी या आर्थिक वर्षामध्ये जेवढे नोकरीवर लागले त्यांचासुद्धा स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांचा सत्कार केला। तसंच दरवर्षी आम्ही ह्या पद्धतीचा प्रोग्राम आम्ही ह्या 9 ऑगस्टच्या जागतिक आदिवासी मूलनिवासी दिवसाच्या माध्यमातून आम्ही राबवत असतो। आज सकाळी पासून जो कार्यक्रम सुरू झाला, रॅली काढण्यात आली, त्यामध्ये काही विशेष काय कार्य होते? सर, विशेष म्हणजे आपण बघितलात, पूर्ण साकोलीवासियांनी बघितलं की जी आमची परंपरा आहे, जे वेशभूषे आहे, जे आमचे वाद्य आहे, जे आमच्या लग्नामध्ये आम्ही ज्या लग्न समारंभामध्ये जे वाद्याचं आम्ही एक सांस्कृतिक जे आमचं वाद्य आहे, ते आम्ही कुठल्या डीजेच्या मागे न धावता, कुठल्या वाद्याच्या मागे न धावता, कुठल्या बँडवाजेच्या मागे न धावता, जी आमची संस्कृती आहे, जे आमचं वाद्य आहे आणि जे वेशभूषे आमची आदिवासींची जी वेशभूषे आहे, त्या वेशभूषेमध्ये त्या वाद्याच्या तालावर आम्ही रॅली काढली आणि हा मोठ्या उत्साहामध्ये आम्ही हा जागतिक आदिवासी दिवस, मूल निवासी दिवस आम्ही मोठ्या उत्साहात साजरा केला। आम्ही केशव भलावी, तालुका सचिव, नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशन साकोली। युनो संघटनेने जगामध्ये विश्व आदिवासी जागतिक दिवस हा आपला त्या संस्थेने इथं जगामध्ये करण्याचे ठरवले आहे। दरवर्षीप्रमाणे ह्या भारत देशामध्ये, ह्या जगामध्ये जागतिक आदिवासी दिवस 9 ऑगस्ट ह्या दिवशी आपला साजरा केला जातो। आज साकोली तालुक्यात विविध संघटनेच्या माध्यमातून येथे आपला नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशन संघटना, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन संघटना, हलवी आदिवासी महासंघ संघटना, अपलोड संघटना यांच्या माध्यमातून आज साकोली तालुक्यामध्ये भव्य अशी रॅली निघलेली आहे। आणि ते रॅली म्हणजे
आदिवासी पारंपरिक नृत्याच्या सादरीकरणामध्ये, आदिवासी वेशभूषामध्ये आणि हा साकोली तालुक्यात ह्या नगरीमध्ये मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात आला. आणि ह्या संघटनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातून अनेक संघटना ज्या आहेत त्या ग्रामीण संघटनेने भाग घेतलेला होता आणि हा भव्य दिव्य हा उत्साह इथं हा साकोली तालुक्यात हा साजरा करण्यात आला.